सामना सुरू करून घ्यायचा आहे. येस, थँक्यू. हॅलो, चेक. हॅलो, नमस्कार. युवा योद्धाज आणि शिवमुद्रा ब्लास्टर्सच्या या मॅचमध्ये एकदम धुवाधार बॅटिंग आपण बघितली. दोन्ही टीमचं खूप मनापासून कौतुक. इतक्या रणरणत्या उन्हात आपण बहारदार खेळ केलेला आहे आणि शिवमुद्राने ही मॅच जिंकलेली आहे. मला वाटतं फक्त फॉर्मॅलिटी की मॅन ऑफ द मॅच डिक्लेअर करायची. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोण असणार आहे मॅन ऑफ द मॅच. रूपक. जोरदार टाळ्याने स्वागत करू. रूपक 30 बॉलमध्ये 80 रन, 10 4 आणि 6 6 मारलेले आहेत. क्या बात आहे. या मित्रा, मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देण्यासाठी मी आमंत्रित करतोय श्रीमंत भाऊ रंगारी गणपती ट्रस्टचे सचिव दिलीप आडकर साहेब यांना. ₹5,000 धनादेश आणि सन्मान चिन्ह रूपकला आपण प्रदान करतोय. क्या बात आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आदरणीय योगेशजींच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला प्रश्न विचारतोय. या आमच्या खेळाडूंना ना बोलायची सवय नाही, ते खेळातनच बोलतात. क्या बात आहे. धन्यवाद. नितीन पंडितांना विनंती करतो आपण दिलीप आडकरांना सन्मान चिन्ह प्रदान करायचंय. दिलीपजी मध्ये या ना. थँक्यू. समालोचन कक्ष. धन्यवाद. मॅचला सुरुवात झाली आहे. धावा झालेल्या आहेत 7. पहिलं षटक पॉवर प्लेचं चेतन सध्या बॉलिंग ट्रॅकवर आहे आणि शिवम खेळतो 1 बॉलमध्ये 4 वर. पुढे होता बॉल. ओव्हर पिच डाऊन दी ग्राउंड खेळाय. सरळ बॅटचा वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडूने केले हवाई सफर. चेंडू लॉंगर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. एक्शन रिप्ली पाहूया. या बॉलचा ओव्हर पिच टाकला होता आणि अगदी स्लॉट मध्ये मिळाला बॉल. त्यावर तुटून पडली डाऊन दी ग्राउंड. हा षटकार ठोकलाय आणि ही ताकद आहे या खेळाडूची. ओव्हर दी विकेटने पुन्हा एकदा या षटकातला हा पुढचा चेंडू बॅकफुटला गेलीत. पंच केला. हरकतानं टॅप केलाय बॉल. खरं तर एक धावे ते वसूल केले. बरोबरच धावफलक पुढे जाईल. धावा झालेल्या आहेत 14. पहिल्या षटकातले 5 चेंडू संपलेत. चेतन लेन बॉल क्रॉस बॅटने खेळाय. बॉल जाईल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि बरोबरच षटकाची समाप्ती होती. सध्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय प्रेझेंटेशन नंतर हा संपूर्ण जल्लोष फ्रेंडशिप कप 2025चा विजयी संघाचा जल्लोष पाहायला मिळाला आणि बरोबरच पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे संपलेलं आहे. धावा झालेल्या आहेत 15. एकही गडी गमावलेला नाहीये. पहिल्या षटकामध्ये सुरुवात तिथे चांगली राहिली. फ्लाइंग स्टार्ट दिलाय दोन्ही फलंदाजांनी. शिवम 11 वर खेळतोय आणि विवेक मात्र 3 बॉलमध्ये 2 वर खेळतोय. एक चौकार एक षटकार पाहायला मिळाला. 2 एक्स्ट्रा होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. आता रत्नदीप आलेले आहेत. दुसऱ्या षटकासाठी रत्नदीप यांना पाचारण केले गेले. बॉलिंग ट्रॅकवर क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होईल. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी पॉइंट लावला गेलाय. कव्हर, एक्स्ट्रा कव्हर. त्यानंतर आपण पाहतोय फ्लाय स्लिप मध्ये एक फिल्डर पाहायला मिळतोय. लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर स्क्वेअर लेग नाही आहे. डीप मिड विकेट आणि बरोबरच लॉंग ऑन मध्ये एक खेळाडू आहे. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. रत्नदीप साई पॉवर टीमने खूप सुंदर खेळ केला. शेवटपर्यंत कुठे पण खेळ एकतर्फी नाही होऊ दिला. आम्हाला विजय मिळवायला खूप प्रयत्न करायला लावले. नाद ब्रह्म पथकाकडून त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. स्वप्नील घाटे यांची ही कमेंट होती. धन्यवाद स्वप्नीलजी, आपलं स्वागत आहे. आणि बरोबरच स्वप्नील यांचं स्वागत करणारा हा चौकार आलाय रत्नदीपच्या पहिल्या चेंडूवर. 4 धावांची मोहर येते.
4 धावांनी धावफलक पुढे जाईल. यावेळेला फक्त खेळून काढलाय, चांगल्या टप्प्यावरचा बॉल होता. आणि हा जल्लोष पहा, शिवमुद्रा ब्लास्टर्सचा विजय मिळवला, एक मोठा विजय. 136 बनवले, 137 धावांचं लक्ष त्यांनी ठेवलेलं होतं. रत्नदीप बॉलिंग ट्रॅकवर आहे, ओव्हर दी विकेटने तयार. पायरीवर टाकण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, मिड ऑफचा फिल्डर. ओ हो येते झेल सुटलाय, खराब फिल्डिंग, थोडासा मागे गेला. झेलची संधी होती आणि आम्ही बऱ्याचदा उल्लेख करतो की संधी पुढच्या दाराने येते आणि मागच्या दाराने निघून जाते. यावेळेला तेच घडलं. मागे जात असताना झेल घेण्याचा प्रयत्न, बॉल हातातून निसटला. मी काल रात्री शेवटच्या सामन्यामध्ये म्हणालो होतो की सकाळी डोक्याला लावायचं तेल हाताला लावून आलाय की काय, आणि तसंच तर ते चित्र पाहायला मिळालं. नाव आहे 19. पुढे गेलाय, कमी गतीचा बॉल, स्लोवर वन होता. टप्पा पडल्यानंतर बॉलने थोडासा टर्न देखील घेतला, काटा बदललाय आणि बरोबरच कमबॅक होते. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर लेंथ मध्ये थोडासा बदल केला, लाईन मध्ये थोडासा बदल केला रत्नदीपने. धावा झालेल्या आहेत 20. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. शिवन खेळतोय, शिवम खेळतोय 4 बॉल मध्ये 11 वर आणि विवेक 7 वर खेळतोय. शिवम साठी पुढचा चेंडू आहे, पुन्हा पुढे सरसावलाय. यष्टी रक्षकाने कल्पकता दाखवली आहे, पंचांकडे स्ट्रॉंग अपील केलंय, परंतु आता स्क्वेअर लेग पंचांनी हा निर्णय 3ऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये पाठवलाय. टीव्ही अंपायर्स बिझी होतील. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, त्यानंतर गतीमध्ये थोडंसं परिवर्तन, कमी गतीचा बॉल होता, कोणतंही कनेक्शन झालेलं नाहीये. मात्र यावेळेला यष्टी रक्षकाने ती कल्पकता दाखवली आणि यष्टी इथे उडवली आहे खरी, परंतु आता यष्टीचीच झालाय का हे पाहावं लागेल. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतो या चेंडूचा. पुढे गेला होता, पॉपिंग क्रीजच्या पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल हातामध्ये आणि त्याच वेळेला बॅट इथे मागे आली आहे का हे पाहिलं जाईल. थोडीशी धोक्याची घंटा असेल. सिग्नल आता कोणता इथे आपल्या समोर असणार आहे, लाल रंगाचा सिग्नल की हिरव्या रंगाचा सिग्नल हे देखील पाहायला मिळेल. यष्टी रक्षकाने कल्पकता खरीच दाखवली, परंतु दुसऱ्या बाजूला शिवमने देखील आपली बॅट मागे टेकवली आहे का हे पाहिलं जाईल. तर इथे थोडीशी धडधड वाढलेली असणार आहे, हृदयाची सुरुवात चांगली झालेली आहे आणि अशा वेळेला सेट फलंदाज बाद होणं म्हणजे कुठेतरी निराशाजनक असाच हा प्रवास सुरू राहील. परंतु त्यानंतर मात्र आपल्याला इथे पाहायचंय, चांगला अँगल दाखवलाय. प्रथम मीडिया लाईव्ह टेलिकास्ट करतायत, थेट प्रक्षेपण करतायत, खूप चांगलं कॅमेरा वर्क. सर्व आमचे कॅमेरामन्स अमितजी जगताप आणि त्यांची संपूर्ण टीम. येस अंपायर सिग्नल नो बॉल आहे, म्हणजे इथे गोलंदाजाला दंडित केलंय, कारण हा बॉल यष्टीच्या पुढे कलेक्ट केला गेलाय. त्यामुळे फलंदाज सुरक्षित असेल आणि बरोबरच एक अतिरिक्त धाव मिळणार आहे. आणि आता पुढचा चेंडू हा फ्री हिट देखील असणार आहे. 21 धावा झालेल्या आहेत. नो बॉल. येस, पंचांचा हात डोक्यावरून फिरलाय. विक्रम मागणे सर आहेत. 3ऱ्या पंचांनी अतिशय चाणाक्षपणे ते हेरलं आणि लगेच निर्णय दिला की हा नो बॉल आहे. एक एक्स्ट्रा मिळाली, बरोबरच फ्री हिट आहे. शिवम आहे स्ट्राईक एंडला. धावसंख्या 21. गडी आतापर्यंत गमावलेला नाही. फ्री हिटचा बॉल, गोलंदाज तयार. बॅकफुटला गेलाय, कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, थ्रू द कव्हर खेळू पाहत होता, मात्र बॅकफुटला जात असताना कोणतंही कनेक्शन नाहीये. चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निघून गेला आणि बरोबरच हा डॉट बॉल आलाय. रत्नदीप चांगलं कमबॅक करतोय, म्हणजे पहिल्या बॉलवर त्याच्या विरोधात चौकार आला, परंतु त्यानंतर लाईन मध्ये त्यांनी बदल केला. काही चेंडूंवर गती वाढवली, काही चेंडूंमध्ये स्लोवर वन टाकले आणि ही एक रणनीती असणं गरजेचं असतं. तुमच्यासोबत गती असतील, तुम्ही व्हेरिएशन करता, त्यावेळेला नियंत्रण गरजेचं राहतं आणि ते नियंत्रण इथे पाहायला मिळालं. पुन्हा कमी गतीचा बॉल पुढ्यातून वळवलाय. धुंडो रे साचना, खेळायचा होता वाशीला, बॉल गेलाय काशीला, असं चित्र पाहायला मिळालं. मात्र यष्टी रक्षकाने पुन्हा कल्पकता दाखवली. चेंडू निर्धाव जाईल आणि बरोबरच 2 षटकांचा खेळ ते संपलाय. 21 धावा आहे धाव फलकावर. महालक्ष्मी मेवरिक्स हा संघ पहिल्या डावमध्ये फलंदाजी करतोय. गडी त्यांनी गमावलेला नाहीये. रत्नदीपने या षटकामध्ये 6 धावा खर्च केलेल्या आहेत. महालक्ष्मी मॅवरिक्स अत्यंत जोरदार प्रदर्शन राहिलेलं आहे. क्या बात आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण विश्रामबाग नाईट्स सर्व खेळाडूंचं राहिलेलं आहे. चांगली रत्नदीपने गोलंदाजी केलेली आहे. धावसंख्या 21 पर्यंत पोहोचलेली आहे. क्या बात आहे. खऱ्या अर्थानं भैया फ्रेंडशिप म्हणजे अशी असती, मित्रांनी मित्राला जीवाला जीव देऊन जपायची असती. असे मित्र जपणं महत्वाचं आहे, नाही तर ह्याला काय अर्थ आहे.
बाहेर ओळखीत नाही कुत्रण फेसबुकवर हजार मित्र. सगळ्या मित्रांचं स्वागत करतो. हो काय ते फ्रेंडशिप कप, काय ते मैदान, काय ते संघ, काय ते खेळाडू, काय ते बॉलर, काय ते बॅट्समन, काय ते पंच, काय ते समालोचन, काय ती कमिटी, सगळं कसं एकदम ओके मध्ये. 2 षटकांचा की संपला. 21 धावा आहेत. नाही तर काय. आणि आता तिसऱ्या षटकाला पहिलाच बॉल अप्पर कट डीप पॉइंट मध्ये फिल्डर अचूकता पाहायला मिळाली. पहिली विकेट, पहिला धक्का इथे बाद होईल. विवेकच्या रूपाने फलंदाज झालाय बाद 21 या धावसंख्येवर. राहुल कप्तान क्या बात है. संघनायक अत्यंत खुश. विश्राम बाग शर्मिली चौकात 2000ची माळ फोडून या विकेटचा आनंद साजरा. विश्रामबाग जबरदस्त प्रदर्शन आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहत आहोत सर. क्या बात है. आहा सहज सुंदर झेल. रखरखत्या उन्हामध्ये मनाला मैत्रीच्या शीतलतेचा गारबा देणारा फ्रेंडशिप कप या ठिकाणी आपण त्याचा आनंद लुटत आहोत. सर्व प्रेक्षक या ठिकाणी याची देई याची डोळा याचा आनंद लुटत आहेत. क्या बात आहे. नेत्रदीपक असा हा सोहळा आपण या ठिकाणी पाहत आहोत. ही दोस्ती फार महत्वाची. दोस्ती एक अफसाना है. भूल गया तो सपना है, याद किया तो अपना है. तळातावरचा थेंब हा मैत्री सारखा असतो. खरी गळगळता माती आहे. आणि पुन्हा एकदा अजून एक वेळेला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचणार नाहीये. मात्र बॉल थोडासा पुढे पडला. 2 धावा इथे वसूल केल्या जातात. पहिल्याच बॉलवर राहुल आले आणि राहुलला लगेचच विकेटची चाहूल लागली असं म्हणायला हरकत नाहीये. त्याने एक विकेट घेतली. 21 वर पहिला धक्का लागला. त्यानंतर मात्र 2 धावा पूर्ण झाल्यात. बरोबरच धावफलक पोहोचलाय 23 वर. महालक्ष्मी मॅव्हरिक्स पहिल्या डावमध्ये फलंदाजी करतात. 23 ला 1 तिसऱ्या षटकाचा खेळ. अभिजित आलेले आहेत. पहिल्याच बॉलवर 2 धावा त्यांनी घेत स्वतःचं खातं उघडलंय. राहुल पुन्हा एकदा तयार ओव्हर दी विकेटने. चांगला अनुभव आहे. लेट खेळण्याचा प्रयत्न होता. लेग कटरचा वापर. लॉंग स्टॉपला बॉल जाईल. क्षेत्ररक्षक धावेल. बॉल थांबलेला नाहीये. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू पोहोचलाय. 4 धावा इथे देखील मिळणार आहेत. चमकार आलाय. नो बॉलचा इशारा पंचांनी दिलेला आहे. सोने पे सुहागा. क्या बात आहे. अत्यंत छान खेळाडू भागीदारी आपल्याला पाहायला मिळेल. ऋषिकेश आपण थोडासा स्पीड वाढवायला पाहिजे होता की चेंडूच्या आधी आपण पोहोचायला पाहिजे होतं क्षेत्ररक्षणावरील सीमारेषेवरती. क्या बात आहे. प्रयत्न चांगले केले. फ्लाइट होती बॉलला. पुन्हा एकदा अगेन्स्ट द टर्न खेळलाय. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे. बॉल चाललाय त्याच्या डोक्यावरून उडीच्या आहे आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार आलाय. पहिल्या बॉलवर विकेट परंतु त्यानंतर 2 चौकार. फ्री हिटचा बॉल होता आणि त्याचा खरपूस समाचार घेतलाय. चौकार आलाय. ऍक्शन रिप्ले पाहूया. पुढ्यातून लेग कटर टर्न करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र लाईन पिक केली. पिकअप शॉट होता. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडलेत कमी आणि 4 धावांची हमी मिळाली. धावसंख्या 32. तिसऱ्या षटकामध्ये सुरुवात चांगली राहिली परंतु त्यानंतर धावा येत आहेत. पुन्हा लेग कटर अगेन्स्ट द टर्न खेळाय. पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे. यावेळेला देखील प्रेक्षकाच्या भूमिकेत बनेल. हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पोहोचलाय. सीमारेषा पार. षटकार. येस ऍक्शन रिप्ले थोडासा बाहेर आला. मिडल स्टंप वरचा बॉल होता. लेग कटर टाकली जात आहेत. गोलंदाजावर आक्रमण केलंय राहुल ज्यांनी सुरुवात चांगली केली होती. पहिल्या बॉलवर विकेट परंतु त्यानंतर इथे फलंदाजाने देखील आपला गिअर शिफ्ट केलाय आणि आता त्याला माहीत झालंय की माझी भूमिका काय आहे. अभिजित 4 बॉलमध्ये 12 वर पोहोचलेत. 1 चौकार 1 षटकार त्यांच्या खात्यामध्ये. पहिल्याच बॉलवर 2 घेतल्या होत्या. चांगली फलंदाजी. बॅकफुटला गेलेत. अप्पर कट. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे. यावेळेला चूकपणे झेल टिपलाय. दुसऱ्या धक्क्याच्या रूपाने फलंदाज बाद होईल. अभिजित 5 चेंडू 12 धावा काढून बाद झालीत. 38 धावा 2 गडी बाद.
खेल खेल में उन्होंने लिए झेल. ये फ्रेंडशिप कप का अद्भुत खेळ. अभिजित बाबा आउट झालेले आहे. या बाबा कैसा आउट हुआ रहा बाबा, नहीं होने का था. बाबा आउट हो गया अभिजीत. कसला झेल झेलला ह्यो. डोकं नुसतं तड 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 तड. पांचिट फिल्डिंग आहे नाही तर काय. कसं असतो नाही का रंभे. कसलोय फलंदाजाचा दणका कसलाय. डोकं कसं तडतड होतं नाही का काय. 38 या धावसंख्येवर दुसरा धक्का आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय आणि पहिलाच बॉल 4 धावांसाठी जातोय. राहुल यांच्या विरोधात पुन्हा आक्रमण होतंय. मागच्या बॉलवर त्यांनी खरं तर विकेट घेतली होती आणि बरोबरच इथे चौकार देखील आलाय. ऍक्शन रिप्ले पाहूया. जागा बनवली. मिडल स्टंपवरचा बॉल होता. स्पेअर बॅकवर्ड स्पेअर मध्ये खेळला गेला. येस थँक्यू डीजे. आपला नोकरी धंदा व्यवसाय काम सर्व काही सांभाळून त्यातून वेळ काढून आपल्या पथकासाठी किंवा आपल्या मंडळासाठी खरं तर हे वेळ देत आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडून फलंदाजी खरं तर चांगली झाली. हे प्रोफेशनल खेळाडू नाही आहेत परंतु त्यानंतर देखील त्यांचे जिद्द, त्यांची चिकाटी, त्यांची मेहनत इथे पाहायला मिळते आणि या मेहनतीला हा जो प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला गेला आहे आणि त्यासाठी धन्यवाद असतील आदरणीय पुनीतदादा बालन, त्याचबरोबरच आमचे आयोजक टीम संतोषजी साहा सर असतील, त्याचबरोबर आमची कमिटी आहे ज्यांनी प्रत्येक खेळाडूवर नजर ठेवली आहे. कोणतीही चूक किंवा कोणताही खेळाडू चुकीच्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये खेळणार नाही. घारीची नजर त्यांची देखील आहे आणि या सर्वांचंच भरपूर कौतुक आहे. खरं तर खेळाडूंसाठी प्लॅटफॉर्म निर्माण केले जातात परंतु तो प्लॅटफॉर्म कोणत्या उंचीवर न्यायचा याचे देखील काही निकष असतात आणि ह्या स्पर्धेत आपण नाविन्यताही पाहिले की 40 वर्षापुढचे 2 खेळाडू आणि एक 50 वर्षापुढचा. म्हणजे काय तर क्रिकेट हे तुमच्यातलं जिवंत राहिलं पाहिजे. मॅचच्या दिशेने जाऊया. खोलवर टप्प्याचा चेंडू. हेलिकॉप्टर, मिनी हेलिकॉप्टर आहे. काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. धावमेल 1 आणि अनेक आमचे मित्र आहेत. फोटो देखील क्लिक केले जातात कारण फ्रेंडशिप कपचा मोह कुणालाच आवरलेला नाहीये. सध्या आपण पाहतोय फोटो सेशन केलं जाते. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव समाधान पाहायला मिळते. आपले देखील स्वागत आहे फ्रेंडशिप कप मध्ये. ऋषिकेश आणि शिवम दोघांची उत्तम भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. तितक्याच ताकदीचा गोलंदाज आहे. त्याच्या या गोलंदाजीला थेट सामना करत ऋषिकेश आणि शिवम महालक्ष्मीचे हे 2 भक्त या ठिकाणी जोरदार प्रदर्शन करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. क्या बात आहे. आवडला आपल्याला. पुनीत बालनांचा पॅटर्न आवडला शेठ. फ्रेंडशिप कप 2025. ओ भूमिपुत्र, काल मैदानात ज्याला नो बॉल टाकला ना साहेबांचा मेवणा निघाला. आता मेवण्यासाठी काय पण फ्री हिट घेणार शेठ. त्याची मिरवणूक निघणार. पुनीत बालनचा पॅटर्नच वेगळा आहे. 43 धावा झालेल्या आहेत. 2 गडी गेली बाद झालेत. चौथ्या षटकाचा खेळ सध्या आपण पाहतोय. चेतन हे पुन्हा गोलंदाजीसाठी आले. पहिल्या बॉलवर 1 धाव मिळाली आणि सध्या चर्चा केली जाते. पंचांसोबत चर्चा केली जाते. तिसऱ्या पंचांकडे बहुधा हा निर्णय पाठवलेला असावा. ऋषी 4 वर खेळतोय. शिवमने 8 बॉलमध्ये 12 काढलेत आणि दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर सुरक्षित स्थितीमध्ये अद्याप संघ पाहायला मिळतोय ते महालक्ष्मी मॅव्रिक्स. एक 1.1 षटकामध्ये 16 धावा. साऊंड आता थोडासा आवाज दिला तर बरं होईल. एक थोडासा आवाज द्या. येस रिव्ह्यू. आणि त्यानंतर हे चित्र पहा. दूध का दूध और पाणी का पाणी. काय असेल या चेंडूची कहाणी. ओ हो यष्टी रक्षकाच्या हातातून बॉल यष्टीवर पडलाय. बेल्स उडाली. हे संपूर्ण चित्र तिसरे पंच सध्या पडताळणी करतायत. चाचपणी केली जाते आणि त्यानंतर हा निर्णय येईल. केबड्डीच्या बाहेर, पॉपिंग क्रीजच्या बाहेर केलाय का, डेंजर झोन मध्ये आहे का खेळाडू, या सर्वच गोष्टींची पडताळणी केली जाते आणि त्यानंतर स्पष्टपणे हा निर्णय येईल. आमचे सर्व पंच खरं तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसाठी नेहमीच ते भरपूर उत्तम दर्जाचं पंचांची भूमिका पूर्ण करतात. असं उत्तम दर्जाचं कामकाज करतात आणि असं आमचं तज्ज्ञ आणि अभ्यासू पंच या स्पर्धेसाठी प्रत्येक पर्वामध्ये असतात. आणि ते आता सिग्नल बत्ती पेटणार आहे. बत्ती लागणार आहे. खरं तर पेटणार म्हणता येणार नाही. लाल बत्ती लागली आहे
आणि फलंदाज बाद, धोक्याची घंटा. फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का लागतोय महालक्ष्मी मॅव्हरिक्सला. क्या बात है, जोरदार आनंद विश्रामबागच्या कोट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मुळशी पॅटर्न हिट झालेला आहे. मुळशी पॅटर्न टू सुद्धा येणार आणि तो पण सुपर हिट होणार आहे. तसा मुळशी पॅटर्न 2 सुपर हिट होणार आहे, तसा फ्रेंडशिप कप 2025 सुपर डुपर हिट होणार आहे. प्रत्येक चौकात फ्रेंडशिप कप चे बॅनर लागणार आहेत, कारण आपला पॅटर्नच वेगळा आहे शेट. ओ, मुळशी पॅटर्न हिट केला, आता दुसरा येतोय, तोही सुपर हिट होणार आणि चौकात फ्रेंडशिप कपचे बॅनर लागणार. ओ, कारण इथं प्लास्टिकच टिकतं. माणिकचंद ऑक्सिरीज 300% अधिक ऑक्सिजन. माणिकचंद ऑक्सिरीज पावर्ड बाय पुनीत बालन ग्रुप. फ्रेंडशिप कप 2025. अरा खतरनाक आहे. आतमध्ये येणारा बॉल टर्न झालाय बॉल. त्यानंतर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. शिवम अजूनही 9 बॉलमध्ये 12 खेळतोय. ओंकारच्या खात्यामध्ये 1 विकेट आहे. 4थ्या षटकाचा खेळ. 44ला 3 आहे. सुरुवात चांगली राहिली, परंतु त्यानंतर 2 विकेट देखील आल्यात. बॅकफुटला गेलाय, कव्हर्सला टार्गेट केलंय. क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे, गलती से मिस्टेक, परंतु बॉल पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून बॉल काढलाय. 4 धावा. गचाळ क्षेत्ररक्षण. ऍक्शन रिप्ले पाहूया. रक्षणाचं क्षेत्र आहे का क्षेत्राचं रक्षण आहे, अंदाज येईना नाही तर काय बघा. ओम फाईट स्वाहा. धावसंख्या 48 वर पोहोचले. 3 गडी बाद. चेतनचा पुढचा चेंडू बॅकफुटला गेले, त्यानंतर टॅप केलाय बॉल. कव्हर्स मध्ये पुन्हा बॉल जाईल. स्वीपर कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक लावला गेलाय आणि बरोबरच इथे एकेरी धाव मिळते. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. षटक क्रमांक इथे संपुष्टात येते. 4 षटकांचा खेळ संपलाय. 49 धावा आहेत धावफलकावर. 3 गडी गमावले गेलेत. शिवम खेळतोय 11 बॉल मध्ये 17 सलामीला आला होता, अजूनही चांगला खेळतोय. दुसऱ्या बाजूला ओंकार इथून साथ द्यायचे. बरोबरच महालक्ष्मी मॅव्हरिक्स 49 3 गडी बाद. आणि म्हणून हे मैत्रीचा फ्रेंडशिप कप आहे, हा विचारांचा कप आहे, हा गणेश मंडळ उत्सवांचा एका मैत्रीच्या विचारांनी चाललेली स्पर्धा आहे. माझ्या वतीने त्यांना शुभेच्छा आहे. सगळे खेळाडू छान खेळ खेळतायत, याचा आनंद आहे. आणि आपण जर त्या ठिकाणी पाहिलं अध्यक्ष महोदय, या ठिकाणी संपूर्ण सार्वजनिक गणपती असतील, वादक असतील, सर्वांना एकत्र करून पुनीत बालन यांनी फ्रेंडशिप कप 25चं आयोजन केलेलं आहे. या सगळ्या स्पर्धेचा पेनड्राईव्ह माझ्याकडे आहे, युट्यूबला लाईव्ह चाललेला आहे अध्यक्ष महोदय. आणि ही सामना पाहण्याकरता मी पुन्हा येईन. युवा में एक भक्ति है, एक शक्ति है, एक जज्बात है, एक ताकत है. फ्रेंडशिप कप में मैं राणेगण से ही शुभकामनाएं देता हूँ. इथे खूप चांगला खेळत आहे सगळेजण, आनंद आहे. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, उपोषणाला बसलो की चोरीला जातात मोजे, परंतु शुभेच्छा या फ्रेंडशिप कपला आहे माझे. या महाराष्ट्राच्या मराठमोळ्या संस्कृतीमध्ये एक योगदान देणारी पथक आहेत सगळी. ही गणेशोत्सव मंडळ आहेत आणि या सगळ्यांना एकत्र आणून हा जो काही फ्रेंडशिप कप होतोय त्याला आमच्या शुभेच्छा आहेत. सगळे खेळाडू दिलसे खेळत आहेत, याचा आनंद आहे. हा संपूर्ण
जगातल्या सगळीकडे चर्चा आहे ही मैत्री शेठ. या मैत्रीपूर्ण लढतीला माझ्या शुभेच्छा आहेत. मंडळाचा कार्यकर्ता त्या मंडळाचा कणा असतो, कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त खेळ म्हणा. पुन्हा मैदानाकडे आपण वळूयात. 5व्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल राईज झाला आणि बरोबरच व्हाईट बॉलचा सिग्नल देखील आलाय. विशाल पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर आलेत. चिराग पवार सर तिथे आहेत मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. त्यांनी व्हाईट बॉलचा सिग्नल दिलाय. धावसंख्या आपण पाहिली तर 50. अर्धशतक पूर्ण झाले. सांघिक अर्धशतक. लेन बॉल होता. यष्टीरक्षकाला देखील बीट केलं. यष्टीरक्षकाच्या हातातून बॉल निसटलाय. शॉर्ट स्टॉप मध्ये बॉल जाईल. एक धाव मिळते. बरोबरच 22चा सिग्नल देखील आलाय. ही एक्स्ट्राच्या रूपाने धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड झाली. धाव फलक 51 वर पोहोचलाय. 3 विकेट गेल्या. पहिल्या डावाचा खेळ ते पाहायला मिळते. महालक्ष्मी मॅव्रिक्स हे पहिल्या डावामध्ये फलंदाजी करतायत. विश्रामबाग नाईट्सच्या विरोधात हा सामना इथे रंगलाय. ओंकारसाठी या षटकातला पुढचा चेंडू कमेंट्री बॉक्स एंड कडून यावेळी ऑफ स्लॉट मध्ये बॉल फेकून दिलाय प्लॉटच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. ह्यूज इट 6. त्या बाद जबरदस्त चौकार षटकारामध्ये रंगणारा फ्रेंडशिप कप. ऍक्शन रिप्ले पाहूया. स्लॉट मधला बॉल जसा टप्पा पडला. पिकअप शॉट होता. ताकद इथे लावली आणि त्यानंतर हवाई यात्रा केली बॉलने. सुगरा सुरुची भोजनाचा आनंद घेऊन कमलेश कामठे या ठिकाणी पुढची व्यूहरचना आपल्या शिलेदारांसोबत रस्ताना आपल्याला मैदानाच्या वायव्य दिशेला पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे. त्यांची कमेंट्स मगाशी आली होती. जबरदस्त प्रदर्शन राहिलेलं आहे. संपूर्ण खेळाडू त्यांचं कुटुंब त्यांचे मित्रपरिवार त्यांना जोरदार प्रोत्साहन देण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खऱ्या अर्थानं दर्जेदार फ्रेंडशिप कप आपण म्हणतो. दर्जेदारच्या पेक्षा जर्देदार असा हा फ्रेंडशिप कप 2025चा आनंद याची ध्येयाची डोळ आपण सर्वजण या ठिकाणी समालोचन कक्षातून आपल्यापर्यंत शब्दसमुनाने आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. क्या बात आहे. ज्या रुचीनं ज्या अभिरुचीने प्रत्येक संघातील प्रत्येक खेळाडू मैदान गाजवत आहे, वाजवत आहे, खेळत आहे. एक महत्वाचा म्हणजे मैत्रीच्या अटूट बंधनामध्ये बांधला गेलेला हा अविस्मरणीय असा यादगार फ्रेंडशिप कप 2025चा आनंद आपण या ठिकाणी घेत आहोत. क्या बात. 62 धावा आहेत. 62 लॉस ऑफ 3 विकेट्स. 5वं षटक चालू आहे. एक षटकार एक चौकार. यावेळेला देखील बॉलला उंची होती मात्र स्क्वेअर लेग मध्ये बॉल काही काळ हवेत राहिल्यानंतर खाली पडला. तोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचला. एकेरी धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने धाव फलक पुढे चाललंय 63 वर. एक्स्ट्रा मध्ये देखील आपण पाहतोय भरपूर एक्स्ट्रा धावा खर्च केल्या गेल्यात. 4.4 नंतर 63 आहेत. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने हा प्रवास सुरू झालाय महालक्ष्मी मॅव्रिक्सचा. दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर विश्रामबाग नाईट्सला हा सामना इथे आता कुठेतरी जिंकायचा असेल तर धावा रोखणं गरजेचं आहे. विकेट्स 3 विकेट्स आतापर्यंत आल्यात परंतु गोलंदाजांचा टप्पा इथे महत्वाचा असणार आहे. आम्ही प्रत्येक वेळेला उल्लेख केलाय की बाहुबलीचा कटप्पा आणि गोलंदाजांचा टप्पा. पॅडवर टाकलाय बॉल. लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक चूक करतोय. बॉल थांबलेला नाहीये आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय बॉल मात्र पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार. खरं की काय गोपीजी आपण आता म्हणत होतात की टप्पा आणि टप्पा परंतु आमचं एक आहे की इथे मैदानात जो पाहतो आपण की आमच्या टप्प्यात आलं की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो तसं त्यांच्या टप्प्यात तो आला आणि त्यांनी करेक्ट कार्यक्रम करून तो सीमारेषेबाहेर पाठवलाय. बॅटच्या बॉटमला बॉल लागलाय. बॉटम एज पाहायला मिळाली आणि त्यानंतर एकेरी धाव पूर्ण देखील केली गेली. 5व्या षटकाचा खेळ 67ला 3 आहेत. आपण पाहतोय मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची आपुलकीची जिव्हाळ्याची लाख मोलाची स्पर्धा. खरं तर पुण्यनगरीतील पुण्यातील सर्व गणेश मंडळ त्याचबरोबर ढोल ताशा पथकं यांच्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते. यानंतर पुढचा सामना असेल गजर सुपरनोवाज वर्सेस STM टायगर्स. STM टायगर्स आपल्याला विनंती आहे आपला पूर्ण संघ घेऊन या. खेळाडूंचं व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर पुढच्या सामन्याच्या टॉसच्या दिशेने आपण जाणार आहोत. तर आपल्याला विनंती आहे STM टायगर्स आपला पूर्ण संघ घेऊन आपण व्हेरिफिकेशन साठी कमिटी समोर हजर राहा. धन्यवाद.
6व्या षटकाला सुरुवात होतीये. ओव्हर विकेटने गोलंदाज तयार. विशालचं षटक मागच्या बॉलवर संपलं होतं आणि यावेळेला पहिला चेंडू भिरकावून दिलाय इन टू दी क्राऊड. बिग हिट शिवमच्या बॅटमधून हा षटकार आलाय. 6 धावा पहिल्याच बॉलवर षटकाराची मोहर. ऍक्शन रिप्ले पाहूया. ओ फुलर लेनचा बॉल होता. फुलर लेनचा बॉल पुढ्यात टाकला अगदी आणि त्यावर डोळे विस्पारले, तुटून पडलाय. बॅट फिरवली, चांगलं टायमिंग जुळवलं आणि हा एक उत्तुंग षटकार आलाय. ताकद होती, त्यानंतर टायमिंग देखील तेवढंच होतं. यावेळेला एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफ मधून पाठवलाय. अजून एक धमाका शिवमच्या बॅट मधून वार केले जात आहेत. रत्नदीपवर पुन्हा एकदा हल्ला केलाय. बॅक टू बॅक लगातारचा दुसरा षटकार. इथे देखील ऍक्शन रिप्ले पाहूया. आउटसाइड ऑफ स्टंप मागचा बॉल थोडासा लेग स्टंपवर टाकण्याचा प्रयत्न होता. यावेळेला ऑफ स्टंपवर टाकण्याचा प्रयत्न केला आणि तिथून पिक केलं. पिकअप शॉट होता. बॅटचा स्विंग आणि त्यानंतर बॅकलिप सर्व काही मॅनेज केलं. हाय बॅकलिपने बॉल खेळला होता पण इथे षटकार मिळाला. पुन्हा बॅकफुटला गेलाय. कव्हर मध्येच खेळला. एक्स्ट्रा कव्हर्स या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळेला चांगली फिल्डिंग होती. 2 षटकार आले आणि त्यानंतर मात्र एकेरी धाव घेतली जाते. एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे चालले. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 81. 3 गडी गमावलीत महालक्ष्मी मॅव्रिक्सने. समालोचन कक्षामध्ये आवाजांचे जादूगर. खरं तर एक कलाकार कसा असावा म्हणजे एक चांगला माहोल बनवत असतानाच तेवढीच चांगली आपली म्हणतो ना आपण माणुसकीची जाण असली पाहिजे. म्हणजे आपल्या कलागुणांना वाव मिळतो आणि कलाकार म्हणून ते तेवढे मोठे आहेतच परंतु दुसऱ्या बाजूला एक दोस्तीच्या जुनीतील राजा माणूस देखील आहेत. योगेशजी आपल्यासोबत जोडले गेलेत. पुन्हा त्यांचं कमेंट्री बॉक्समध्ये आम्ही स्वागत करतो. योगेश सुपेकर सर आपलं स्वागत आहे. धन्यवाद. तेरी दोस्ती मेरा प्यार. सॉरी यार बिना के ये जो चौकार उन्होंने दिया है क्या बात है. और एक फिर से एक बार ये जोरदार रही है. जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी. तेरी मेरी यारी अँड फ्रेंडशिप कप लय भारी. लय भारी वातावरणामध्ये रंगणाऱ्या या फ्रेंडशिप कप 25 मध्ये आपण थेट या ठिकाणी महालक्ष्मी मॅव्रिक्स क्या बात आहे जबरदस्त शानदार प्रदर्शन करत करत 84 पर्यंत पोहोचलेला टप्पा आहे. आणि आता पाहूया या चेंडूवरती टाकलेला हा सुंदर चेंडू. स्ट्राइक्स. हमें टॉप 9 ने लूटा. घेरों में का जम था. चौका गया उधर. बाउंड्री पे फील्डर ही कम था. हे सरळ बॅटने खेळाय. डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह आणि त्यानंतर हा चौकार आलाय. चौकार आणि धावफलक पुढे जाईल. 88 धावा आहेत आणि आता त्यामध्ये 4 धावा अजून ऍड होतील. 6 षटकं संपलेली आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ इथे शिल्लक आहे. रत्नदीप यांचं हे षटक देखील महागडे ठरलं. 2 षटकामध्ये 26 धावा त्यांनी खर्च केल्या. 13ची सरासरी. आता पण ते एक्स्ट्रामध्ये 6 आलेले आहेत. 28 धावा आहेत. 3 गडी बाद महालक्ष्मी मॅव्रिक्स. पण दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर विकेट घेणं अजूनही तितकंसं जमलेलं आहे. फक्त 3च विकेट आल्यात. इथून एखाद दुसरी विकेट आली तर पुन्हा एकदा तो कमबॅक किंवा तो पुन्हा त्या ट्रॅकवर पोहोचू शकतील. आशुतोष सर उद्या न विसरता यायचं. क्या बात. वा 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 अत्यंत सुंदर म्हणजे काय सामना चाललेला आहे. 92 धाव संख्या. कौस्तुभ गोडबोले वाड्यावर या. पुढची रणनीती आखायला. पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 92. चौकार आलाय सिद्धार्थच्या पहिल्याच बॉलवर. ओव्हर नंबर 7 मध्ये ओंकार पोचला 19 वर. शिवम खेळत आहेत 39 वर. आउटसाइड ऑप्शनचा बॉल स्क्वेअर कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. तिथे धाव मिळेल फक्त 1. एकेरीवर यावेळेला समाधानी होते. स्ट्राईक रोटेट होईल भरपूर वेळानंतर. बरोबरच धावसंख्या 93 धावा 3 गडी बाद. दोस्ती में कुछ रखने का नहीं. अगर बुरा लगा जादू की जप्पी देने का सब क्लियर होता है. फ्रेंडशिप कप में जिस तरह से लोग खेल रहे हैं इन सबका मैं धन्यवाद देता हूँ. ये सर्किट क्या मारा है सॉलिड.
देवियों सज्जनों, कुर्सी की पेटी संभाल कर रखिएगा, मौसम अभी बदलने वाला है। 94 पे पहुंचे, क्या बात है। बच्चे भी देख रहे मैच, सब लोग देख रहे दिलो जान से, एक या नहीं, सॉलिड ना। या फिर से एक बार फोर गया, हमें तो अपनों ने लूटा, घेरों में का दम था, बॉल गया उधर, फिल्डर ही कम था। अजून एक चौकार ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. लॉफ्ट केला होता बॉल लॉंग ऑफला आणि बरोबरच सीमारेषेच्या बाहेर बॉल पोहोचलाय, जिथे चौकार मिळालाय. ओंकार आज या डावामध्ये काय फलंदाजी करतोय, अफलातून फलंदाजी त्याची पाहायला मिळते. लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला बॉल फाईन लेग मध्ये खेळायचा होता. यावेळेला व्हाईट बॉलचा सिग्नल. आपण या ठिकाणी पाहत आहोत की छान समालोचन कक्षामध्ये गोपी सर आमच्या सोबत जुडले गेले. आमचे सहकारी समालोचक नरेश जी या ठिकाणी आहे. स्नेह भोजनाचा आणि जिलेबीचा आनंद घेऊन त्यांच्या चेहऱ्यावर जे काही पडसाद उमटलेले आहेत, तितक्याच गोडवा त्यांच्या वाणीमध्ये आता समालोचन कक्षात अजून वाढणार आहे, आपल्या त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. क्या बात आहे. रखरखत्या उन्हामध्ये मनाला मैत्रीचा आल्हाददायी गारवा देणारा हा फ्रेंडशिप कप, त्याचा आनंद आपण सर्वजण या ठिकाणी घेत आहोत. महालक्ष्मी मॅव्हिक्स आणि विश्राम बाग तरुण मंडळ 100 धावा पूर्ण झालेल्या आहेत. याच बरोबर आपण या ठिकाणी पाहत आहोत 104 धाव संख्या पूर्ण झालेली आहे. शतक पूर्ण 104. तीन चौकार आतापर्यंत या षटकामध्ये आले. सिद्धार्थ देखील महागड्या ठरलाय. 5 बॉलमध्ये 16 धावा त्याने खर्च केल्या. 7वं षटक आहे पहिल्या डावाचं आणि इथून 100 देखील पार केले. 104 धावा सध्या धावफलकावर आहे 3 गडी गमावल्यानंतर. पण त्या 3 विकेट नंतर अद्याप विकेट आलेली नाहीये. यावेळेला फुललींचा बॉल होता, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न थोडासा पुढे सरसावला, पण तो बॅट आणि चेंडू मध्ये कोणतेही कनेक्शन नाहीये. चेंडू मात्र यष्टीला फुंकर मारून, स्टंपला फुंकर मारून यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. डॉट बॉल ओव्हरची समाप्ती. 7 षटकांचा खेळ संपलाय. 104 धावा आहेत 3 गडी बाद. महालक्ष्मी मॅव्हरिक्स आणि येणारे 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल होईल आणि त्यासाठी दोन्ही संघनायक गजर सुपरनोवाज आणि बरोबर STM टायगर्स दोन्ही संघांचे संघनायक आपल्याला नाणेफेकीसाठी तयार राहायचे. हे मॅक्सिमम षटकार आणि चौकारांची भाषा या डावातली पाहूया कशा पद्धतीने बोलली गेली. हे उत्तुंग षटकार ठोकले गेले या पहिल्या इनिंग मध्ये. चौफेर फटकेबाजी केली. डाऊन दी ग्राउंड खूप चांगले षटकार मारले गेले. त्याचबरोबर ऑन साईडला पूलचे काही फटके होते. स्टेप आउट होऊन खूप चांगला खेळले. स्टेप आउट होत असताना काही फटके सजवले गेले आणि बरोबरच खूप चांगल्या पद्धतीने या डावामध्ये धावसंख्येचा हा वेग आपण पाहतोय वाढवला गेलाय. ऍक्शन रिप्ले पाहूया. 8व्या षटकाला सुरुवात झाली. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल खेळला गेला. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळेला केला जात नाहीये. एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचला 105 वर आणि 3 विकेट. मी मगाशी देखील उल्लेख केला की 3 विकेट गेल्यानंतर विकेट आलेली नाहीये. याचाच अर्थ आपल्याला पाहायला मिळतो की त्यानंतर फलंदाज पूर्णपणे सेट झाले आणि त्यांनी अक्षरशः येथे भंभेरी उडवली आहे. 105 ला 3. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या डावामध्ये एक तगडं आणि मोठं आव्हान इथे निर्माण केलं जाईल. पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. बॉल डीप विकेट सीमारेषेच्या बाहेर जाईल. उत्तुंग गगनचुंबी षटकार. ऍक्शन रिप्ले पहा या बॉलचा. अगदी पुढ्यात टाकला बॉल. तेरी कमाल तू जाने, मुझे तो सब कुछ कमाल दिखता है आणि आज कमालीची बॅटिंग इथे केली जाते. धन्यवाद डीजे, थँक्यू. अजून एक वेळेला हा देखील सीमारेषेच्या पलीकडे 2 बॉलवर 2 षटकार ठोकलेत. शिवमचं इथे अर्धशतक देखील पूर्ण झालं होतं. काय तुफानी फटकेबाजी केली आहे.
मध्ये पहा गोलंदाजांना अक्षरशः निष्प्रभ केलंय. षटकार आणि षटकारांचीच भाषा इथे बोलली जाते. क्या बात है. 2 धावसंख्या यशस्वी आपण या ठिकाणी पाहत आहोत. मोकॅम्बो खुश हुआ. काय होना जी भाई आलम खाने. राजा भाऊ ने आए कह देना उसे ठाकुर ने याद किया था. 119ला 3 आहेत. 119ला 3. शेवटची 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला मात्र पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे पाहिले, धाव मात्र घ्यायची आहे. स्क्वेअर लेग पंचांनी हा निर्णय आता मुख्य पंचांकडे पाहत असताना तिसऱ्या पंचांकडे पाठवलाय. टीव्ही अंपायर इन ऍक्शन येतील कारण पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. त्यानंतर लाईन मिस केली. बॉलच्या लाईन मध्ये पोहोचू शकला नव्हता. यष्टीरक्षकाने कल्पकता जरूर दाखवली परंतु आता इथे विकेट मिळेल का. आता विकेट मिळून काहीच उपयोग त्याचा फार होणार नाहीये. आणि आपण बऱ्याच वेळेला पाहतो ना की प्रवासाच्या अंतिम टप्प्यामध्ये विंडो सीट मिळून कधीच त्याचा आनंद घेता येत नाही. आणि तसंच आता शेवटच्या काही चेंडूंवर जर विकेट मिळाली तर 119 झालेत. योगीची पुन्हा आपल्यासोबत जोडली जातात. अगदी गोपीजी, ज्या रुचीने आणि ज्या अभिरुचीने सर्वजण सामन्याचा आनंद घेतात याच जेवणाच्या वेळी तितक्याच सुरुची भोजनाचा आनंद घेऊन 3 जिल्ह्यांना न्याय देऊन मिलिंद कुलकर्णी माधुरी आणि गोडवा याचा त्रिवेणी संगम आणि व्यक्तिमत्वाचा हा सुंदर असा साज. जिलेबीचा गोडवा कमी पडेल एवढा शाब्दिक गोडवा यांच्याकडे आहे. अत्यंत सुंदर असं आहे. मधुर भांडारकर यांचे इथे फलंदाज बाद होतोय. शेवटच्या षटकातल्या 5व्या चेंडूवर फलंदाज यष्टीचीत झालाय. 119 धावा ही 4 विकेट. आणि आता शेवटचा बॉल असणार आहे. राजेश यांच्या खात्यामध्ये 1 विकेट आली आहे. 5 चेंडूमध्ये 15 धावा खर्च केल्यात. पहिल्या डावाचा शेवटचा बॉल 119 आता सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण तो त्या शेवटच्या बॉलवर एखादा मोठा फटका आला तर 120च्या पलीकडे जाईल. 125 पर्यंत मजल मारली जाईल आणि तोच प्रयत्न इथे केला जाणार आहे फलंदाजाकडून. राहुल आलेले आहेत. बॅकफुटला गेलेत. चेंडू काही काळ हवेत राहिला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल होता आणि तिथे मात्र एकच धाव मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु दुसरी धाव मिळणार नाहीये. बरोबरच पहिल्या डावातील 8 षटकांचा खेळ ते संपलेला आहे. 120 धावा बनवल्या गेल्यात महालक्ष्मी मॅव्हरिक्स कडून आणि 121 धावांचा पाठलाग करायचा असेल दुसऱ्या डावामध्ये. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. ऐकत राहा, पाहत राहा. फ्रेंडशिप कप 2025 दुसऱ्या दिवसाचा खेळ, चौथ्या पर्वाचा. आणि आपण आता जाऊया पुढच्या सामन्याचा. नाणेफेकीचा कौल घेतला जाईल आणि त्यावेळेला तिथे आदरणीय मिलिंद कुलकर्णी सर जोडली जाणार आहेत आणि दोन्ही संघनायक देखील जोडले जातील. ओ टू यू सर. थँक्यू व्हेरी मच गोपीजी. आणि आपण नाणेफेक करण्याकरता वळूयात. दिल का आलम खाने मैं क्या बताऊं तुम्हें. यानंतरच्या मॅचसाठी टॉस करता एसटीएम टायगर्स कॅप्टन राहुल आलमखाने, गजर सुपरनोवाज कॅप्टन अनिकेत पोटे. अजित सर टॉस करतील. कॅमेरामन जेवण झालेलं आहे त्यामुळे चाल थोडी मंदावलेली आहे. नमस्कार. गजर सुपरनोवाज आणि एसटीएम टायगर्सची मॅच यानंतर होणार आहे. त्याच्या टॉससाठी आपण आलोय. गजरचा कॅप्टन अनिकेत पोटे, एसटीएम टायगर्सचा कॅप्टन राहुल आलमखाने. अजित सर टॉस करतायत.
STM टायगर्स टॉस जिंकलेला आहे. राहुल आलमखाने काय घेणार आहे? वा, STMने बॅटिंग पहिली करायचा निर्णय घेतला, त्यामागचं काही खास प्लॅनिंग आहे? आमची स्ट्रेंथच बॅटिंगवर आहे, त्यामुळे म्हटलं आपण बॅटिंगच घेऊया पहिली. दोन्ही टीमला मनापासून शुभेच्छा. आणि सर, आपल्या प्रथेनुसार हे नाणं जिंकणाऱ्या टीमच्या कॅप्टनला आपण भेट म्हणून देत असतो. थँक्यू, धन्यवाद. आता आमची भारी, आमचे मंडळ भारी. आता आमची भारी, आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. कॅच रनआउट काढा, फळा किंवा यष्टीची. चला आता मैदान गाजवू, असो हार बार. हॅलो, फ्रेंडशिप कप 2025 सीझन 4 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दुपारच्या सत्रामधील सामन्यांचा आस्वाद आपण घेतोय. दुसऱ्या दिवसातील चौथा सामना महालक्ष्मी मॅव्हरिक्स विरुद्ध विश्रामबाग नाईट्स या लढतीचा आस्वाद आपण घेतोय. पहिला आपण पाहिलं महालक्ष्मी मॅव्हरिक्सला 120 धावा त्यांनी 8 षटकामध्ये बनवलेले आहेत 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये, आणि 121 धावांचं आव्हान विश्रामबाग नाईट संघासमोर त्यांनी ठेवलेलं आहे. मोठं आव्हान आहे. शैलेश सर माझ्यासमोर जोडले जात आहेत, मी स्वागत करतो. त्याचबरोबर या अगोदर आपल्या इथे समालोचन कक्षामधून आपण गोपी जाधव सरांना ऐकत होता, योगेश सुपेकर सरांना ऐकत होता, आणि ॲज अ प्रेझेंटर मिलिंद कुलकर्णी सर देखील आपल्याशी जोडले जात आहेत. सर्वांचं मनापासून धन्यवाद. राजेशनं शेवटचं षटक हाताळलं होतं मागच्या इनिंगमध्ये, 16 धावा खर्च केला होता. गडी जरूर त्याला मिळाला होता, मात्र 120 धावा आहेत. 121 धावांचा डोंगर इथे फोडायचा आहे. पुन्हा एकदा मोठा कडा चढून जायचंय, आणि कोंढाण्याचा कडा चढायचा असेल तर घोरपड पाहिजे. बरोबर, कोण ठरेल फलंदाजांमध्ये की घोरपड जी चिकटून राहील खडकाला आणि कडा सरसर सरसर चढून जाईल, इथे पाहायचंय. गोलंदाज ओहो, इनसाइड आउट. चेंडू आकाशामध्ये उचललाय. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर चेंडूच्या मागे. 2 धावा आरामात पूर्ण करतील फलंदाज, आणि धाव फलकाला सुरुवात होते. रत्नदीप आणि आतिश ही जोडी सलामीची मैदानामध्ये दाखल आहे.
विपुल गोलंदाजीसाठी तयार आहे. पहिल्या षटकामध्ये विपुलला मैदानामध्ये आपण बघतोय उजव्या हाताने ओव्हर द विकेट. परत एकदा इनसाइड आउट, अतिशय सुंदर टायमिंग लाजवाब आहे आणि इथे मिळतील 6 धावा. प्रेक्षणीय फटका, शानदार, नजाकतदार. माणिकचंद ऑक्सिरीज 300% जास्त ऑक्सिजन षटकार. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट इथे खेळला जातोय. इनसाइड आउटचा फटका आणि देखणा फटका आणि त्या फटक्यावरती आलेल्या 6 धावा. बघा सुरुवात तर अशीच गरजेची होती आणि ती सुरुवात इथे केली जाते. काय फटका इथे सजवला जातोय. इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या डोक्यावरून खेळलेला हा एक खणखणीत षटकार. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट इथे रत्नदीप याच्या बॅटमधून खेळले जात आहेत. 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत 8 धावा, त्यामध्ये एक दुहेरी तर एक षटकाराचा देखील समावेश आहे. रत्नदीप काहीसा उंचीने छोटा आहे परंतु फटके अगदी दमदार आहेत, असरदार आहेत. इनसाइड आउट, परत एकदा अत्यंत सुंदर फटके. वाह वाह, लाजवाब लाजवाब फटकेबाजी. पुन्हा एकदा 4 धावा. सुरेख असा फटका इथे सजवला जातोय. पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून खेळलेला हा खणखणीत चौकार. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होतीये. ऍक्टिव्हाची गाडीची चावी इथे आम्हाला सापडलेली आहे. 2992 क्रमांकाची ऍक्टिव्हाची गाडी आमच्यापर्यंत आलेली आहे. ज्यांची कोणाची असेल ती चावी घेऊन जाण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचत कव्हर्स मधून अत्यंत सुंदर फटके. परत एकदा इथे स्क्वेअर कट करायचा होता, मात्र 1 धाव प्राप्त करेल रत्नदीप. फटक्यांचं रत्न, नाव रत्नदीप त्याचं असेल, मात्र फलंदाजीतलं हे रत्न जबरदस्त आहे. 13 धावा धावफलकावरती पहिलं षटक मैदानामध्ये सुरू. विपुल वरती चांगली सुरुवात केलेली आहे. 121 धावा 8 षटकांमध्ये पार करायच्या आहेत. तर जरूर 15 धावांची सरासरी प्रत्येक षटका पाठीमाग हवी आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर 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 बराचसा बाहेर वाईडची घोषणा आहे. 14 धावा धावफलकावरती येत आहेत. आतिशला आपण बघतोय स्ट्राईक एंड वरती, रत्नदीप नॉन स्ट्राईक एंड वरती. 4 चेंडूमध्ये 13 धावा. एक षटकार जो खेचला ना त्याने एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून, काय लाजवाब शॉट होता. म्हणजे असे काही फटके असतात की ते जे चिरकाल स्मरणात राहतात. तसा हा फटका होता, मनात घर करून राहणारा. मागे आला तो, बचाव केला जरूर, चेंडूला दिशा दिली, मात्र 1 धाव इथे मिळू शकते आतिशला. पहिल्याच षटकामध्ये 15 धावा. अजून षटक संपलेलं अजून एक चेंडू इथे टाकला जाणार आहे. रत्नदीप स्ट्राईक एंड वरती. कव्हर्स मध्ये खूप छान फटकेबाजी केली. टेनिस क्रिकेटमध्ये असे फटके मारणारे खेळाडू खूप कमी असतात, खूप कमी. क्वचित प्रसंगी तुम्हाला असं तंत्र बघायला मिळतं. फुल टॉस होता आणि त्यानं पोझिशन आधीच बनवली होती की मला आता इथे बॉल मिळेल, आणि काय अनुमान आहे, काय इम्प्रोव्हायझेशन आहे, काय टायमिंग आहे. इथे मिळतील 4 धावा. धन्यवाद. हे बघा, तुम्ही पाणी घेऊन जात असताना पंचांना विचारणं फार गरजेचं आहे. बॅटर असू द्यात किंवा क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम मधील अतिरिक्त खेळाडू, आपण न विचारता मैदानामध्ये जायचं नाहीये. आपल्याला ही पहिली सूचना आहे, ही ताकीद दिली जाते की आपण असं मैदानामध्ये न विचारता कुठल्याही खेळाडूने आतमध्ये जायचं नाहीये. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर रत्नदीप यांच्या बॅटमधून 19 धावा, त्यामध्ये 17 धावा या रत्नदीप यांच्या बॅटमधून आल्या. त्यामध्ये 2 चौकार 1 षटकाराचा समावेश आहे. त्याचबरोबर सिंगल देखील इथे प्राप्त केली जाते. 19 धावा. सर, सुरुवात तर चांगली झाली आहे. पाहूया या धावसंख्येचा पाठलाग इथे यशस्वी होईल का, कारण ही एक मोठी अचिव्हमेंट असेल आणि मोठ्या धावसंख्येचा इथे यशस्वी पाठलाग देखील केला जाईल. निश्चित 121 धावांना गवसणी घातली तर तो एक चमत्कार ठरेल. एक रेकॉर्ड या स्पर्धेतला सेट होईल आणि रेकॉर्ड मोडण्यासाठीच असतात. अक्रॉस द बॅट रत्नदीप आतिश होता, इथे 1 धाव जरूर प्राप्त होते. खर तर पहिली विकेट लवकर काढली तर त्याचा एक ऍडव्हान्टेज असा मिळतो की 50+ खेळाडू मैदानामध्ये येतो. त्याने काही काळ खेळपट्टीवरती घालवला तर तो अधिकचा फायदा मिळतो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला.
त्यामुळे विकेट पडू न देणं अत्यंत महत्वाचं आहे इथे आणि ती जबाबदारी आतापर्यंत यशस्वीपणे निभावलेली आहे. यस, आपल्यापासून वेगळा केला चेंडूला वाईडिश मिड ऑफ तिथे वेगात पोहोचलाय, मात्र एक धाव जरूर प्राप्त होणार आहे. धाव फलकावरती 21 धावांची नोंद होईल. पहिल्या षटकामध्ये 19 धावा, अभिजितच्या या षटकामध्ये 2 धावा आलेल्या आहेत आणि आतिश परत एकदा स्ट्राईक एंडवर. 21 लॉस ऑफ नो विकेट. 15 धावांची सरासरी राखायची प्रत्येक षटका पाठीमागे आणि कन्सिस्टन्सी 8 षटक 15 धावा बनवणं हे तेवढं अवघड आहे. हवेमध्ये चेंडू जरूर क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचेल आणि झेल होणार आहे. धक्का पहिला, आतिश होतोय बाद 21 धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये 19 धावाची सुरुवात रत्नदीप याने केली. त्याच्या बॅट मधून मोठे फटके आले. आतिशचा देखील रोल आपण त्या षटकामध्ये पाहिला. सिंगल डबल घेऊन जास्तीत जास्त स्ट्राईक इथे रत्नदीपला देण्यासाठी जो प्रयत्न त्याचा पाहायला मिळाला, परंतु दुसऱ्या षटकामध्ये स्वतः देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या प्रयत्नामध्ये अपयश येत आहे. बघा काय चेंडू इथे हाताळला गेला. त्यानंतर हेलिकॉप्टर पद्धतीने इथे इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये बॅटर क्रमांक पहिला बाद होऊन तंबूच्या आश्रयाला येईल. बॅक टू द पॅव्हिलियन. तर नवीन बॅटर 50 वर्षापुढील इथे बॅटिंगसाठी आमंत्रित केले जातील. 21 या धावसंख्येवरती पहिला बॅटर डगआउटच्या दिशेने. बॉल निश्चित चांगला होता, मात्र फटक्याची निवड ही खराब होती असं मी म्हणणार नाही. हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न केला, मात्र जो अपेक्षित बाउन्स चेंडूला पाहिजे होता तो नव्हता. खाली लागला चेंडू बॅटच्या, त्यामुळेच त्याला लिफ्ट मिळाली नाही आणि कव्हर्स मध्ये अत्यंत सुंदर कॅच आपल्याला बघायला मिळाला. आतिश बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. 21 वरती पहिला मोहरा इथे गमावलाय. विश्रामबाग नाईट्स मैदानामध्ये नवीन फलंदाज ॲज अ 50+ 50 वर्षावरील खेळाडू मैदानामध्ये आता फलंदाजीसाठी आलेत आणि धावफलक 22 वरती पोहोचेल एका गड्याच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज इथे धावा रोखतोय. पहिल्या षटकामध्ये काय शॉट खेळले होते, जे फटके 3 फटके त्याने जे कव्हर्स मध्ये मारले ना, अप्रतिम होते. इनसाइड आउट. एक चेंडू थोडासा फुल टॉस होता, त्याला स्क्वेअर लेगला त्याने चौकार खेळला. नवीन फलंदाज 50 वर्षावरील खेळाडू आहेत आणि ते मैदानामध्ये दाखल होत आहेत. कोतवाल, सुनील कोतवाल. ट्वेल्थ मॅन सुद्धा राखीव खेळाडू ही संघांनी आपला समालोचन कक्षामध्ये ठेवा. तिथे आपण मॅन्युअली स्कोर करत नाही, आपण डिजिटल माध्यमांचा वापर करून या स्पर्धेचं गुण लेखनाचं काम करतोय, धावा लेखनाचं काम करतोय. त्यामुळे ज्यावेळेस खेळाडूचं नाव लिहिल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार, त्याची एंट्री केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. यास हो जागा बनवली आणि काय सुंदर फटकाय. स्क्वेअर लेगला चेंडू, लोअर फुल टॉस होता आणि एक टप्पा घेत माणिकचंद ऑक्सिरीज 300% जास्त ऑक्सिजन. चौकार. जागा बनवत या चेंडूला इथे मिडविकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये मिळालेले यश सुरेखरित्या त्या ठिकाणी अँगल बनवत चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी इथे डिपॉझिट केलंय आणि या फटकेची आतुरता संघाला नक्कीच होती. पुन्हा एकदा चेंडू इथे शरीरावरती आदळतोय आणि त्या दरम्यान फेकाफेकीचा प्रयत्न, त्या दरम्यान सिंगल प्राप्त केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ होईल. धावसंख्या होते ती 27 धावा. षटक क्रमांक 2चा खेळ आतापर्यंत संपुष्टात आले. पहिल्या षटकामध्ये 19 होत्या, तर या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा या षटकामध्ये खर्च केल्या जातात. सर, पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात झाली
दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी अपेक्षा तीच होती, परंतु म्हणावं तसा स्कोर कमी नाहीये. जी 15ची सरासरी गरजेची होती त्याच्या जवळपास इथे 2 षटकांमध्ये धावसंख्या 27 झाली आहे. एक बॅटर नक्कीच बाद झालाय, परंतु रत्नदीप ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत मोठे मोठे फटके आले तो अजूनही इथे मैदानामध्ये सज्ज आहे. नितीन सर देखील आपण पाहिलं तर त्यांना चांगली साथ देतात. एक चेंडू खेळलेत एका धावेवरती, ते देखील नाबाद आहेत. करंट रन रेट 13.50चा आहे, तर रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला तर 15.67चा आहे. म्हणजे कुठेही कमतरता नाहीये, धावा चेस होऊ शकतात. एक चान्स जरूर होता पहिल्या षटकामध्ये. जर सरासरीपेक्षा जास्त धावा आलेल्या आहेत तर दुसऱ्या षटकामध्ये सरासरी गाठली असती तर निश्चित तिसऱ्या षटकामध्ये जो प्रेशर येणार होता तो आलेला नसता. मात्र आता आहे, सरासरीपेक्षा तुम्ही 3 धावा मागे आहात, त्यामुळे पुढच्या 4, 5, 6 षटकांमध्ये ती तूट भरून काढायची जबाबदारी एक असणार आहे. आणि एका षटकामध्ये 15 धावा बनवणं काही सोपं काम नाहीये. ती काही घराचे आपण म्हणतो ना, माझ घरातून स्वयंपाक घरात जाणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. आणि धावफलक 27 आहे. सुरुवात चांगली झालेली आहे, विशेषतः रत्नदीप मैदानामध्ये आहे. ज्या पद्धतीचे बाउंड्रीज त्याने खेळलेल्या आहेत लाजवाब आहे. टेनिस क्रिकेटमध्ये आम्ही बघतो फलंदाज ताकदीचा वापर करतात, प्रचंड ताकद लावतात. इथे फक्त टायमिंग चांगलं ठेवलंय. जो इनसाइड आउट खेळला होता, कव्हरला षटकार, त्यानंतर स्क्वेअर ड्राईव्ह करायला केला होता, डीप कव्हर पॉइंटला चौकार. यस यस यस, बॅक टू बॉलर रत्नदीप. एकच धाव मिळेल. स्ट्राईक सातत्यानं रत्नदीपकडे राहणार आहे आणि त्याच्याकडून मोठे फटके येतील तरच स्कोअर पुढे जाणार आहे. नितीन त्याच्या सोबतीला आहे. 40+ खेळाडू, अनुभव निश्चित मोठा आहे. 50+ खेळाडू आहे. 50 वर्षावरील खेळाडूंना इथे मैदानामध्ये संधी मिळते. अनुभव मोठा जरी असेल तरी या परिस्थितीमध्ये टीमला पुढे घेऊन जाणं ही मोठी जबाबदारी आहे. यस, फटका खेळलेला आहे स्क्वेअर लेगला. 1 धाव इथे घेण्याचा प्रयत्न आहे. स्पर्धात्मक क्रिकेट मला वाटतं त्यांनी सोडून दिलेलं भरपूर वर्ष झालेली असतील, पण स्वतःचा फिटनेस ठेवायचा असेल तर ज्येष्ठांनी देखील मैदानाकडे या आणि जरूर मॅच मध्ये उतरा. हाच संदेश आहे. ज्येष्ठांचं आरोग्य देखील तेवढंच महत्वाचं आहे. आणि 50 वर्षावरील खेळाडूंना मला तर वाटतं अनेक संघांना 50 वर्षावरील चांगले खेळाडू शोधावे लागले असतील. या सॉफ्ट स्क्वेअर लेगला उचललाय चेंडू. रत्नदीपचा हा फटका एकदा वेवाना पूर्ण होणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चित होणार नाहीये, तर एकच धाव प्राप्त होते. ओमकारचं हे षटक चांगलं ठरतंय. पहिल्या 3 चेंडू मध्ये मोठा फटका नाहीये. धाव फलकावरती 30 आहे एका गड्याच्या मोबदल्यात. 15 धावा तुम्हाला ज्यावेळेस बनवायच्या आहेत त्यावेळेस 3 बाउंड्री लागतात एका षटकामध्ये. मग त्यामध्ये काही षटकार, काही चौकार, मात्र 3 बाउंड्री पाहिजे तर त्या धावा होणार आहे. आणि 3 चेंडू मध्ये एकही बाउंड्री नाही. इथे उजव्याच्या बाहेर जाणारा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता. पोझिशन नव्हता पोझिशन मध्ये फलंदाज नव्हता. एका जागेवरती उभं राहून उचलण्याचा प्रयत्न केला. बॅटचा स्विंग वर जरूर हवेच्या दिशेने होता. उंच फटका खेळायचा प्रयत्न इथे फलंदाज सुनीलचा तो फसलाय. तर या षटकामधून आतापर्यंत केवळ 3. डाव्या हाताने ओव्हर द विकेट, लेंथ बॉल फ्लिक केला मिड विकेटला. 1 धाव प्राप्त होईल. धाव फलक 31. तर रत्नदीप आता स्ट्राईक एंडवरती. मात्र 10 चेंडू मध्ये 24 धावा, 240चा स्ट्राईक रेट आहे. संघाची गरज बघता तो 300 वरती जाणं गरजेचं आहे. तिसरं षटक मैदानामध्ये ओमकारचं आणि 4 धावा केवळ या षटकातून. इथे फसलेली लाईन फसलेली होती आणि त्यावरती पुरेपूर फायदा उठवलेला आहे. धाव फलकावरती 4. 3 षटकं संपली. 35 धावा एक गडी बाद. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा, फळा किंवा यष्टीची, चला आता मैदान गाजवू, असो हार बा असो दे. पहिले 4 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर ओमकारांनी फक्त 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. तर शेवटच्या चेंडूवरती रत्नदीप यांच्या बॅटमधून आलेला एक खणखणीत चौकार. ओमकार यांनी मागच्या षटकामध्ये तब्बल 8 धावा खर्च केल्यात. त्यामध्ये रत्नदीप यांच्या बॅटमधून आलेला एक चौकार देखील. 3 षटकांमध्ये 35. आता मात्र रिक्वायर्ड रन रेट इथे काहीसा वाढला जातोय. जी धावसंख्या 15 धावींची प्रत्येक षटकामागे गरज होती ती धावसंख्या आता जवळपास 17 ते 18 पर्यंत इथे रिक्वायर्ड रन रेट येतोय. आणि तुम्हाला जर का या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे
तर इथे तुम्हाला मोठे फटकावे खेळणं फार गरजेचं आहे, कारण 30 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 86 धावींची गरज आहे. 30 बॉल 86. स्क्वेअर लेगला चांगला फटका आहे, गॅप मोठा तिथे, सीमारेषेच्या बाहेर मिळताय 4. स्वागत केलं इथे या गोलंदाजाचं देखील चौकाराने वैयक्तिक दुसरं षटक हाताळतायत. अगदी कलात्मकतेने बॉटम हँडचा चांगला वापर केला आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय डीप मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षकापासून दूर. वाह वाह सुनील, जबरदस्त फलंदाजी. खरं तर या वयात ते एवढी सुंदर बॅटिंग करत असतात. आज मला वाटतंय मुलं, सुना, मुली, जावई, नातू सगळे खुश असतील. इतकी बॅटिंग सुंदर होते मैदानामध्ये. 6 चेंडूमध्ये 8 धावा. सुनील यांच्या बॅट मधून एक चौकार सुद्धा आलेला आहे. 40 धावा धावफलकावरती. वाह, इथे सुंदर चेंडू, परफेक्ट यॉर्कर होता मधल्या एष्टीवरती आणि रत्नदीप बाद. 11 चेंडूमध्ये 28 धावा. दुसरा धक्का. चांगली बॅटिंग आपण रत्नदीप यांची पाहिली. 11 चेंडूमध्ये 28 धावा त्यांच्या बॅट मधून आल्या. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, कलात्मकतेने खेळण्याचा प्रयत्न, इथे एक चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न फसतोय. चेंडू सरळ यष्ट्यांचा वेध आणि रत्नदीप एक सेट बॅटर इथे बाद होतोय. ऍक्शन रिप्ले पण पाहू शकता. फुलर लाईनचा चेंडू होता. परफेक्ट यॉर्कर, टोक रशिंग यॉर्कर इथे आपण पाहतोय. गोलंदाजाने त्याचा वापर केला आणि अशा चेंडूवरती कलात्मकतेने उत्तर देणं कुठेतरी महागात पडतं आणि रत्नदीप इथे बाद होत आहेत. एक मोठा बॅटर इथे सेट बॅटर बाद होतोय आणि दुसऱ्या विकेटचं पतन 40 या धावसंख्येवरती होत आहे. जी सुरुवात दिली होती रत्नदीपनं, निश्चित अधिक काही काळ त्याच्या बॅटमधून धावांचा ओघ सातत्यानं सुरू असणं गरजेचं होतं. तो लवकर बाद झाला असंच म्हणावं लागेल. 28 धावा केवळ योगदान राहिलं. तर नवीन फलंदाज विशाल मैदानामध्ये दाखल. 40 वरून 41. चौथ्या षटकामध्ये 2 गड्याच्या मोबदल्यात अभिजितचं षटक यशस्वी ठरतंय. तर या अगोदर अभिजितनं पहिला फलंदाज बाद केला होता. एकमात्र यशस्वी खेळाडू. 2 विकेट आहेत अभिजितच्या नावावर. पुन्हा एकदा सुनील 50 वर्षावरील खेळाडू आहेत. एक धाव ते घेत आहेत आणि पुढच्या नव्या दमाच्या नव्या खेळाडूंना संधी देत आहेत. तुम्ही मोठे फटके खेळा, मी एका बाजूने खंबीर आहे. धावफलकावरती 42. 2 गडी बाद. विजयाचं समीकरण 8 षटकांमध्ये हव्यात 121. बॅक टू बॉलर, सरळ बॅटनं चांगला फटका, मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने समोर येतोय. एकच धाव इथे प्राप्त होईल. 4 षटकांचा खेळ संपेल. 43 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये नाद शिवम नाही विश्रामबाग नाईट्स, महालक्ष्मी मॅव्हरिक्स विरुद्ध विश्रामबाग नाईट्स अशी मॅच आपल्या मैदानामध्ये बघायला मिळते. विश्रामबाग नाईट्सची फलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. महालक्ष्मी मॅव्हरिक्सनं 120 धावा बनवल्या होत्या आणि 121 धावांचं मोठं आव्हान. सुरुवात चांगली झाली होती मधल्या काही षटकांमध्ये. खरं तर अभिजितनं चांगली षटकं टाकली. 2 षटकामध्ये फक्त 14 धावा देत 2 गडी बाद केलेत आणि त्यामुळंच टीम सुस्थितीमध्ये आहे महालक्ष्मी मॅव्हरिक्स. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग ज्या वेळेस करायचा आहे त्यावेळेची सुरुवात या मॅच मध्ये काहीशी चांगली झाली, परंतु ज्या विकेट्स गमावल्या गेल्यात त्या विकेट्स मात्र फार मोठा मॅटर करतात. जे यंग टॅलेंट आहे सुरुवातीला चांगली फटकेबाजी. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुरुवातीच्या 4 षटकांचा खेळ पाहतोय. हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पहिला बॅटर बाद, परंतु रत्नदीप यांच्या बॅट मधून एक कलात्मकता जी आपल्याला पाहायला मिळाली. चौकार षटकारबाजी आपण पाहिली. शफल ऑन चेंडू ऑन साइडला, तर कधी एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने. आणि इथे देखील आपण पाहतोय कैलास 50+ खेळाडू आपली गुणवत्ता दाखवतात, आपली कलात्मकता दाखवतात आणि त्याच दरम्यान रत्नदीप हे देखील त्रिफळा बाद होत आहेत. एक मोठा धक्का. त्याच क्षणी संघ कुठेतरी बॅकफुटला ढकलला जातोय, परंतु अजूनही संधी आहे.
20 धावा प्रत्येक षटकामागे बनवायच्या, त्यामध्ये कैलास यांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 7 चेंडूंमध्ये 8 धावा आल्यात सुनील यांच्या, तर दुसऱ्या बाजूला 2 चेंडूंमध्ये 2 धावा या विशाल यांच्या बॅटमधून आल्यात. 24 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. रिक्वायर रन रेट जवळपास 19.5 धावा या प्रत्येक षटकामागे गरजेच्या आहेत. एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आता मात्र तुम्हाला गिअर शिफ्ट करावा लागेल. बघूया कुठल्या क्षणी कुठला बॅटर इथे गिअर शिफ्ट करतात आणि कुठल्या गोलंदाजावरती ते आक्रमण चढवलं जात आहे. पहिल्या डावामध्ये केलेली खराब अशी गोलंदाजी दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला चांगली फलंदाजी करत असताना त्या गोलंदाजांना इथे चांगली साथ देण्याचं काम तुम्हाला करावं लागेल. 24 मध्ये 78. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. विशालच्या बॅटमधून विशाल फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. विकेटचं पतन. तिसरा बॅटर विशाल. बॅक टू द पॅव्हिलियन. दुसऱ्या बाजूनं धावांचा ओघ वेगात यायला हवा, तिथेच मोठा अडथळा केला जातोय गोलंदाजाकडून. अमितला आपण पाहिलं पहिला चेंडू टाकत होता आणि विशाल गायकवाडला त्यानं माघारीचा रस्ता दाखवलाय. फक्त 2 धावा विशाल आपल्या संघासाठी जोडू शकलेला आहे आणि मोठा आघात असेल हा चेंडू आपण बघू शकतो. आखूड टप्प्याचा होता, बॅकफूट वरती आला, पुल करण्याचा प्रयत्न, मात्र हवेमध्ये बराच वेळ चेंडू, एलिव्हेशन जास्त होतं चेंडूला आणि तिथे लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक खाली विथ सेफ हँड आणि धक्का बसेल तो तिसरा. 3:43 पाचवं षटक सुरू असताना या षटकाची सुरुवात अप्रतिमरित्या होते. अमित गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिल्या चेंडूवरती इथे विकेट प्राप्त करतायत. 43 या धावसंख्येवरती तिसरा बॅटर इथे बाद होतोय. विश्रामबाग नाईट्स या संघाचा. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, इथे देखील विकेटचं पतन. बॅक टू बॅक दुसरा बॅटर अमित यांनी इथे केलाय बाद. 43 या धावसंख्येवरती चौथा बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. चौथा फलंदाज पाठोपाठ परतलेला आहे. एका बाजूनं 50 वर्षावरील सुनील हे खंबीरपणे किल्ला लढवत आहेत आणि युवा खेळाडूंची फौज मात्र पाठोपाठ पवेलियनकडे परतते. 4:43 4 मोठे मोहरे इथे परतलेले आहेत आणि आता राहिलेले जे 22 चेंडू आहेत त्या 22 चेंडू मध्ये लक्ष देखील खूप कठीण आहे, खूप मोठं आहे. तर अमित हॅट्रिक बॉलवरती आता आहे. हॅट्रिक घेण्याची संधी निश्चित प्रकारे अमितला असणार आहे. स्वप्न असतं कुठल्याही गोलंदाजाचं हॅट्रिकची नोंद करणं, ती जर फ्रेंडशिप कप मधली हॅट्रिक असेल तर त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. चेतन शर्माने वर्ल्ड कप मध्ये 87च्या वर्ल्ड कप मध्ये न्यूझीलंड विरुद्ध हॅट्रिक नोंदवली. हवेमध्ये जरूर चेंडू फ्लिक केला. चेंडूला स्क्वेअर लेग वरून डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तर 1 धाव हे फलंदाज घेतील. स्ट्राईक रोटेट करतील. 43 वरती थांबलेला स्कोर आता पुढे प्रवाही होतोय. 44 4 गड्याच्या मोबदल्यात. 44 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. 4.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत इथे संपन्न झालाय. अमित यांनी देखील अप्रतिम अशी गोलंदाजी या मॅच मध्ये साकारले. पुन्हा एकदा सुनील यांच्या बॅट मधून हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. बघा प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न सुनील यांचा. एक चौकार देखील त्यांच्या बॅट मधून आलाय. आतापर्यंत 7 चेंडू खेळलेत. 8 धावा ज्या त्यांच्या बॅट मधून आल्यात, जे कुठेतरी चांगली साथ सुनील हे देखील आपल्या संघासाठी देत आहेत. पाहूया नवीन बॅटर राहुल. इथे देखील गुडघा टेकवत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये मिळतं यश. बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑन. काऊ कॉर्नर मधून सीमारेषा पार येतोय. फार वेळानंतर षटकार. 6 धावा. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा खेळा किंवा यष्टी. राहुल मैदानामध्ये येतोय. दुसऱ्याच बॉल वरती षटकार खेचतोय. एक चांगला फटका आपण बघतोय की हळूच चेंडू पाय बाजूला टाकला होता आणि त्याच्यानंतर गुडघा वाकून त्याने लॉंगॉनला एक दिमागदार षटकार टाकलेला. षटक संपणार आहे इथे आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर 51 4 गडी बाद. विश्रामबाग नाईट्स. विश्रामबाग नाईट्स या संघाची धावसंख्या आपण पाहतोय 51 धावा
या 4 गाड्यांच्या मोबदल्यात झाल्यात. 5 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आहेत. चला पुढील मॅचचे दोन्ही संघ आपल्याला विनंती असेल STM आणि गजर या दोन्ही टीमच्या 11च्या 11 खेळाडूंना विनंती आहे की आपण लगेच कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. कॅप्टन आपल्या संपूर्ण टीमला घेऊन या. STM आणि गजर दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे आपली पूर्ण टीम घेऊन आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये 6ला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय महेश, वय वर्ष 59 इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. पहिला चेंडू इथे शरीरभेदक मारा करण्याचा प्रयत्न, पंच आपल्यापर्यंत हा निर्णय पोहोचवतील. लेग बाय स्वरूपाची धाव आहे. शरीराचा वेध इथे घेतला जातोय. धावसंख्येत लेग बाय स्वरूपाच्या धावेने इथे वाढ होते. धावसंख्या होते ती 52. बघा कित्येक संघांमध्ये जर आपण पाहिलं ना तर 50 वर्षापुढील खेळाडू त्यांचा समावेश करण्यासाठी फार मोठे कष्ट करावे लागतात. परंतु या दोन्ही संघांनी आपल्या संघामध्ये तब्बल 59 वर्षाचे खेळाडू खेळवलेत. इथे नो बॉल आहे. वाटतं हा जल्लोष कुठेतरी कमी पडतोय. अरे सावकाश 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 सावकाश. नो बॉल. मात्र शैलेश सर महेश यांची शरीर यष्टी बघितली तर मला वाटते सगळ्यांना त्यांचा हेवा वाटेल. इथे कौस्तुभ गोडबोले सरांकडून शुभेच्छा प्राप्त होत आहेत. नाद ब्रह्म ट्रस्ट कडून सर्व टीमला शुभेच्छा. खूप छान चालू आहे फ्रेंडशिप कप. उत्तम नियोजन आणि सर्व निश्चित संतोष शहा सर आणि त्यांच्या सगळ्या टीमचं भरभरून कौतुक त्यांनी केलेलं आहे. एक चर्चा आपण करत होतो की महेश यांची शरीर यष्टी बघितली तर प्रत्येकाला हेवा वाटेल. कारण 59व्या वर्षी जर एखादा खेळाडू इतका उत्तम प्रकृती सांभाळत असेल, शरीर असं एकदम शिडशिडी ठेवत असेल तर मला वाटतंय त्याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे तुम्हाला. ओनली पुणे दादा माधव शेती मनापासून धन्यवाद. आणि नक्कीच ज्या विषयाची आपण चर्चा केली शरीर यष्टी आणि स्वतःवरती जे नियंत्रण ठेवलंय स्वतःच्या शरीराकडे, जे वारंवार आपण पाहतो की या वयामध्ये देखील इतकं फिट राहणं याचा अर्थ स्वतःची काळजी घेण्याचा जो अट्टहास आपण पाहिला, जो प्रयत्न त्यांचा आपण पाहिला तो अगदी यशस्वी होतोय. निलेश नातू यांच्याकडून देखील आपल्याला काही कमेंट्स पास होताना पाहायला मिळतात. इथे देखील बिमर बिना टप्प्याचा चेंडू बिमर पद्धतीने हाताळला आणि इथे पंचांनी पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा केलाय. धावसंख्येमध्ये अतिरिक्त धावेने वाढ होईल. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 57 धावा. 57 रन्स ऑन अ बोर्ड. पुणेदादा ज्या गोष्टीला हात लावतात त्याचं सोनं करतात. क्रिकेट ही त्यापासून दूर नाही. सर्व पुणेकर गणेश भक्तांकडून पुनीत दादांना खूप खूप आभार. आणि अप्रतिम असं नियोजन या स्पर्धेचं आपल्याला जे पाहायला मिळतंय आणि अशी कमेंट्स आपल्याला निलेश नातू सरांकडून देखील इथे मिळते. त्यांचा देखील विशेष आभार. फ्रीडचा चेंडू काहीस पुढे सरसावत येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तिथे पडझड होते. वाटतं इथे बॅटर धावबाद होतील. फ्रेडच्या चेंडूवरती देखील धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये, स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये राहुल इथे धावबाद होत आहेत. विकेटचं पतन. 5वा बॅटर 57 या धावसंख्येवरती. बॅक टू द पॅव्हिलियन. अजून एक गोष्ट तुम्ही बघितली असेल, चेंडू टाकून महेश आपण चर्चा करत होतो की चेंडू टाकल्यानंतर गोलंदाज महेश हे यष्टीरक्षकाच्या पुढे आले होते 59व्या वर्षी. हे महत्वाचं. 59व्या वर्षी त्यांचा फॉलो थ्रू किती लांबचा आहे. आणि आता देखील बघतोय आपण की चेंडू टाकल्यानंतर पुन्हा एकदा फलंदाज, मागचाच चेंडू होता खरं तर हा, ज्या पद्धतीनं धावबाद केलं महेश यांनी. चांगला चेंडू आहे. 6व्या षटकामध्ये आपण बघतोय धावा इथे मिळणार नाहीयेत.
षटक चांगलं जाते, नो बॉल जरी आला असेल, षटक लांबच जरी असेल तरी धावा रोखलेल्या आहेत महेश यांनी. 57 वरती 5. चांगली गोलंदाजी इथे जे आपल्याला पाहायला मिळते. 57 धावा झाल्यात, अजूनही 64 करायच्या आहेत. 15 चेंडूंमध्ये 64 धावा अजूनही करायच्या आहेत. हा चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेग वरती, चांगलं क्षेत्ररक्षण, फाईन क्षेत्ररक्षण इथे केलं जात आहे. 1 धाव त्या दरम्यान प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 58 धावा. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस सुनील यांच्या बॅट मधून मिड विकेटच्या दिशेने 1 धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 59 धावा. 6 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आला आणि 10च्या सरासरीने आतापर्यंत 59 धावा जवळपास बनवल्या जात आहेत आणि विजय साध्य करण्यासाठी अजूनही त्याच्या तेवढ्याच धावा जवळपास इथे प्राप्त करायच्या आहेत. कारण रन रेट जर आपण पाहिला तर 9चा आहे, तर रिक्वायर रन रेट 31 धावा त्या प्रत्येक षटकामध्ये बनवाव्या लागतील आणि त्यासाठी तुम्हाला प्रत्येक षटकामागे कमीत कमी 5 षटकार ठोकावे लागतील. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 62 धावांची गरज आहे आणि पुन्हा एकदा एक यशस्वी गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती अमित, ज्यांनी पहिलं षटक हाताळलं, 8 धावा खर्च केला आणि 2 बॅटर ज्यांनी बाद केलेत त्यांना पुन्हा एकदा आमंत्रित केलं जात आहे आणि स्ट्राईकला असतील ते सुनील. पुन्हा एकदा उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने इथे खेळून काढलाय. 1 धाव त्या दरम्यान प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 60 रन्स ऑन अ बोर्ड. अजूनही 61 धावांची गरज आहे. निम्म्या धावा झाल्यात, निम्म्या धावा अजूनही बनवायच्या आहेत, परंतु चेंडू 11 शिल्लक आहेत. पुन्हा एकदा इथे मात्र चुकीचा निर्णय. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. त्रिफळा उद्ध्वस्त होईल. बॅटर इथे त्रिफळा उद्ध्वस्त होत असताना, बाद होत असताना बॅक टू द पॅव्हिलियन. पुन्हा एकदा 6वा फलंदाज इथे बाद झालेला आहे 60 या धावसंख्येवर. क्लीन बोल्ड फलंदाज त्रिफळाचीत होत असताना आपण बघतो एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. विश्रामबाग नाईट्सचे महालक्ष्मी मॅव्हरिक्स या सामन्यामध्ये विजयाच्या दिशेने आगेकूच करतायत. अगदी सगळ्या बाजूनं त्यांनी या सामन्याला वेढा टाकलेला आहे. सगळ्या ठिकाणी त्यांनी आघाडी घेतलेली आहे आणि पुरतं निष्प्रभ केलेला इथे विश्रामबाग नाईट्सला. ॲज अ बॅट, ॲज अ बॉल, ॲज अ फील्ड, सगळ्या क्षेत्रामध्ये. खेळ सुरेखरित्या इथे हाताळला जातोय. अमितने अप्रतिम अशी गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. 3 बॅटर इथे बाद केलेत, 9 धावा खर्च केल्यात. 9 चेंडू आतापर्यंत त्यांनी हाताळलेत आणि 9 धावा, आणि त्यामध्ये 3 बॅटर देखील बाद करण्यामध्ये यश मिळालंय. पुन्हा एकदा शफल होऊन चेंडू लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा इथे चुकीचा कॉल आणि वाह, त्या दरम्यान एकाच बॅटरने जवळपास 2 धावा पूर्ण केल्या होत्या. स्ट्राईक बॅटरने धाव घेण्याचा प्रयत्न केला, ते नॉन स्ट्राईक एंड पर्यंत गेले, परंतु बॅकअप इथे आपण पाहू शकतो काहीसा चेंडू हातातून निसटला आणि या परिस्थितीमध्ये आपण म्हणू शकतो मला पडलेला प्रश्न आहे, ज्यावेळेस फलंदाज 2 धावा पूर्ण करतात आणि एखादा फलंदाज रिटर्न क्रीजला न पोहोचताच मागे जातो, म्हणजे त्याने एकही धाव पूर्ण केलेली नसते, पण तरी अंपायर एकच धाव शॉट देतात. मग या कंडिशन मध्ये जर एखादा फलंदाज तिकडे रिटर्न क्रीजला पोहोचून परत येतोय आपल्या क्रीज मध्ये, तर अशा परिस्थिती मग धावा का दिल्या जात नाहीत? या प्रश्नाचं उत्तर आपले सर्व अंपायर्स पॅनल आहेत त्यांच्याकडे या गोष्टी पोहोचवल्या जातील आणि त्यावरती ते योग्य ते उत्तर पोहोचवतील. कारण काही नियम आहेत ते फक्त आणि फक्त त्यांच्याकडेच आहेत आणि त्याच्यावरती ज्या प्रश्नांचं जे निरसन करायचंय तो अधिकार त्यांच्याकडे. खऱ्या अर्थाने अगदी योग्य प्रश्न आहे की एखादा बॅटर जर का एकटा पळत जाऊन 2 धावा पूर्ण करत असेल तर 1 धाव तिथे गृहीत धरायला पाहिजे होती, नाही का?
परंतु इथे ती ग्राह्य धरली जात नाही. धावसंख्या 61, 6 गाड्यांच्या मोबदल्यात. मॅच संपल्यानंतर अजित सरांशी आपण कॉन्टॅक्ट करू. हा चेंडू देखील कलात्मक फटका इथे ऑन साइडला खेळून काढलाय. अजित सर देखील त्या गोष्टीवरती थोडाफार विचार करतील की हा जो प्रश्न उपस्थित केला यामागे काहीतरी कारण आहे. नाही, निश्चित प्रश्न हा काय आज पहिल्यांदा आलाय असा विषय नाही आहे. इथून मागं खूप वेळा आलेला आहे आणि क्रिकेटच्या नियमांमध्ये काय लिहिलेलं आहे ते निश्चित व्यवस्थितपणे मी सांगण्यापेक्षा अजित सर अगदी व्यवस्थितपणे तांत्रिकदृष्ट्या तुम्हाला समजावून सांगतील आणि आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचू. 7 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 62 धावा आणि मला वाटतं सुनील या ठिकाणी रिटायर हर्ट होत आहेत. नाही, जर का बॅटरला दुखापत होत असेल आणि प्रतिस्पर्धी संघातील संघनायकांनी जर का इथे मान्य केलं तर तो बॅटर इथे रिटायर हर्ट आउट या नियमानुसार बाद दिला जाईल. कारण वयाची 59वी इथे पूर्ण असलेले खेळाडू देखील मैदानामध्ये खेळतात आणि एवढ्या कडक उन्हामध्ये असे खेळाडू खेळतात. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. अप्रतिम अशी बॅटिंग. 14 चेंडू खेळले त्यांनी 13 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात, परंतु उन्हामुळे त्यांनी मला वाटतं थोडंसं बॅकआउट केलंय आणि ते करावं लागतंय. कारण शरीर इथे तंदुरुस्त असलं तर कदाचित 60व्या वर्षी देखील ते मैदानामध्ये खेळताना आपण पाहणार आहोत. 8व्या षटकाची सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती ओमकार शेवटचं षटक घेऊन येत आहेत. 62 झाल्यात. शेवटच्या 6 मध्ये 59 धावींची गरज. पहिला चेंडू इथे मिस टाइम स्ट्रोक आणि त्या दरम्यान देखील 1 धाव इथे पूर्ण केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 63. राजेश आणि त्याचबरोबर धनंजय ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. राजेश यांनी 3 चेंडू खेळलेत. आपलं खातं उघडलेलं नाहीये तर धनंजय यांनी पहिल्या चेंडूवरती 1 धाव इथे खर्च बनवण्यामध्ये त्यांना यश मिळत आहे. हा चेंडू आखूड टप्प्याचा ऑन साइडला खेळलाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल प्राप्त होतीये. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 64 धावा. 121 धावेंचा जो पाठलाग आहे. सुरुवात चांगली केली परंतु शेवटला इथे मात्र त्या लक्ष्यापर्यंत पोहोचता आलं नाही. 4 चेंडूंमध्ये 57 धावा काहीशा अवघड आहेत. पुन्हा एकदा रक्षात्मक भूमिका. शरीर भेदक मारा करण्यात आला आणि शरीरापासून वेगळं करण्याचा प्रयत्न. इथे विकेट्स आपण पाहतोय कशा पद्धतीने इथे गमावल्या गेल्यात. पहिली विकेट्स त्यानंतर कलात्मकता आणि ही बिग विकेट होती. या विकेटवरती सर्व काही अवलंबून होतं. त्यानंतर आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. ती 3री विकेट आपण पाहिली. इथे देखील बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न धनंजय यांचा. सिंगल प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 65. 65 धावा आतापर्यंत झाल्यात. फॉल ऑफ विकेट्स. 4थी विकेट आपण पाहतोय. बॅटची एज लागल्यानंतर यष्टीचीत यष्टांच्या मागे देखील चांगलं काम आपण पाहतोय. जे बॅटिंग साठी धनंजय आलेत आज त्यांचा वाढदिवस आहे आणि संपूर्ण क्रिकेट जगताकडून या संपूर्ण फ्रेंडशिप कप मधील खेळाडूंकडून संघांकडून आयोजन कमिटीच्या वतीने धनंजय यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. दुसरा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. षटकाची समाप्ती. 8 षटकांचा खेळ संपलाय आणि 8 षटकांच्या समाप्तीनंतर इथे आपल्याला पाहायला मिळत आहे महालक्ष्मी मार्वेक्स हा संघ विजयी होतोय. विजयी संघाचं अभिनंदन. तब्बल 55 धावेंनी हा विजय संपादित केला जातोय. तर विश्रामबाग नाईट्स या संघाला देखील पुढील प्रवासासाठी शुभेच्छा असतील. चांगली मॅच झाली. महालक्ष्मी मॅव्हरिक्सनं सगळ्या आघाड्यांवरती आघाडी घेत यश संपादन केलं. 55 धावांनी त्यांनी हा सामना जिंकलाय आणि मोठा विजय असल्यामुळं त्यांचा पुढचा प्रवास देखील तितकाच शानदार होईल, सुखकर होईल. तर बघा यानंतर लगेच मॅच आपण सुरू करणार आहोत. मी विनंती करेल यानंतरची जी मॅच आहे गजर सुपरनोवाज STM तयार राहा. तर महालक्ष्मी मॅव्हरिक्स मध्ये शिवमनं 58 धावांची खेळी, ओमकारनं 25 धावांची खेळी मात्र 10 चेंडू मध्ये साकारली.
अभिजितनं 5 चेंडूमध्ये 12 धावा बनवत योगदान दिलं आणि 120 धावांचा मोठा डोंगर उभा राहिला. राहुलचं योगदान राहिलं, 2 विकेट काढल्या त्याने, मात्र फारसा परिणाम झालेला नाही. चेतन राजेश देखील आज धावा खर्च करण्याच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे ते कुबेर कर्ण ठरलेले आहेत आणि त्यामुळेच 120 धावांचा डोंगर देखील बघायला मिळतोय. रत्नदीपनं प्रतिकार केला, सुरुवात केली छान, मात्र तो बाद झाला. सुनील खरं तर 50 ओलांडलेले खेळाडू होते, खूप काळ त्यांनी खेळपट्टीवरती घालवला. 14 चेंडूमध्ये 13 धावा बनवल्या, मात्र कोणी फलंदाज आज 120 धावांना प्रत्युत्तर देण्यासाठी प्रयत्न करताना दिसला नाहीये. धन्यवाद सर. महालक्ष्मी मॅव्हरिक्स आणि विश्रामबाग नाईट्स दोन्ही टीमनी इथे प्रेझेंटेशन डायस पाशी यायचे मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड स्वीकारण्यासाठी. महालक्ष्मी मॅव्हरिक्स आणि विश्रामबाग नाईट्स प्रेझेंटेशन डायस पाशी या लवकर. प्रशांत स्वामी आणि संतोषजी जगताप कृपया प्रेझेंटेशन डायस पाशी या. स्वामी सर.